किती छान ऑर्गनायझेशन आहे की नाही. पैशाच्या सोबत आनंद, पैसा आणि आनंद या शक्यतो एका ठिकाणी दोन्ही गोष्टी नांदताना फार रिअल दिसतात. पैसा असेल तर बऱ्याच ठिकाणी सर हिंदी में सर प्लीज हिंदी में सर हिंदी में हाँ सर हिंदी सर प्लीज सर. इथं असे किती लोक आहेत ज्यांना हिंदी समजत नाही? किती लोक आहेत इथं ज्यांना हिंदी समजत नाही? हे कसं काय समजलं तुम्हाला? मी मराठी बोललो ते असे नाटक करतात लोक बिझनेस करताना सुद्धा. सगळं समजतं ना समजायचं आव्हान का पण तरी काही हरकत नाही. बिचारे आपले मध्य प्रदेशहून आले असतील. मध्य प्रदेश आहे ना, ठीक है. आप लोगों के बहाने हमारे भी मालेगांव की हिंदी सुधर जाएगी. ऐसे बीच बीच में आते जाओ. हमारी भी किदवाई रोड की शालीमार तक चली जाएगी. दोस्तों सही में आज तक मेरी टीम में 78 नियर अबाउट 80 एनटीसी लीडर बने हैं. एनटीसी नामो लीडर्स है. लेकिन आज का जो माहौल, इतना इमोशनल अटैचमेंट वाला माहौल मैंने पिछले 18 साल में पहली बार देखा. मैं बोलता हूँ कि हॉल में कितना भी पत्थर दिल इंसान बैठा हो तो उसको भी भरत काले सर का जो रियल स्टोरी था. दो टाइप की स्टोरी लोग मार्केट में देखते हैं स्टेज पे, स्क्रीन पे. एक रील वाली और दूसरी रियल वाली. मैं उनका स्पीच होने के बाद मैं कभी उठ के वैसा बाहर जाता नहीं. मैं दिगंबर सर को बोला, देखो यार चल थोड़ा बाहर जाके आते. आज भरत काले सर ने जो इमोशनल कर दिया, आज उनके आंखों में उनके सक्सेस के पास्ट और प्रेजेंट के मैच नहीं हो रहा था करके उनके जो आंसू आ रहे थे दोस्तों, तो मैं भी बहुत रोया. खुशी के आंसू थे, वहां पे कोई दुख नहीं था, लेकिन बहुत एक अच्छा सुकून लगा यार. जो 18 साल पहले डिसीजन लिया और जिंदगी में ऐसे भरत काले सर जैसे लोग तैयार करने का चांस मिला, कितना अच्छा कार्य आपने शुरू किया. रियली भरत सर आहेत का? भरत सर त्यांचे भाऊ आहेत का? आणि त्यांचे वडील पण आलेत. मला लक्षात नव्हतं राहिलं. स्टेजवर असताना त्यांना बोललो तो आई पण बोलवा. नंतर कळालं की आई एक्सपायर झाले. बघा ना किती आज भरत सरांनी हा निर्णय घेतला, भूषण सरांनी सपोर्ट केला. बघा ना भूषण सरांना किती पुण्य. आज भूषण सरांसाठी जे पुण्य लाभलं ना, कुठल्या मंदिरात मंदिरात जाऊ पण नाही भेटणार, त्या तिथं भेटलं. या ना दोघं मुलांच्या मध्ये किती छान वाटतं. ते आज हा तिघं व्यक्तींना बघून 92-93च्या आसपास एक पिक्चर आला होता अनिल कपूरांचा बेटा. आणि त्या याच्यामध्ये आईने भरतसाठी रामसाठी एक सॉन्ग म्हटलं होतं. आज त्यांच्यासाठी वडीलच त्यांच्यासाठी आई आहेत. आणि म्हणून मला खरोखर त्यांची एवढी युनिटी आहे ना, युनिटी एकी. तिथं बऱ्याच ठिकाणी पैसा आल्यानंतर कधी माणसामध्ये ॲटिट्यूड येतो, कधी माणसाच्या बायकोमध्ये ॲटिट्यूड येतो, घरं फुटायला वेळ लागत नाही. पण इथं आज लाखो रुपये येत असताना सुद्धा ते सक्सेस माझ्या भावामध्ये यावं, ही वृत्ती मराठी माणसामध्ये फार कमी पाहायला भेटते, जी भरत सरांमध्ये पाहायला भेटली. आणि डोळ्यासमोर वडिलांना किती आनंद होत असेल दोघं मुलांचा सक्सेस बघून. ते मला ते बेटा पिक्चरचंच गाणं आठवतं, ते जे त्याच्या आईने म्हटलं होतं
ते गाणं म्हणजे खुशियों का दिन आया है खुशियों के दिन आए हैं जो मांगा उपाय है शो मांगा पाया है आज मेरे पुढे सांगा तुम्ही मला सांगा मी म्हणतो. आज मुझे मेरी माँ मेरे माँ ने बेटा कह के बुलाया है. आज भरत सरांमुळे आज त्यांच्या पूर्ण परिवारामध्ये किती खुशीचा दिवस आहे. जे त्यांचे परिवारचे सदस्य होते. मित्रांनो, असंच आपल्या पण घरामध्ये परिवार आहे आणि काय हरकत आहे भरत बनून पाहिला. वडिलांना आईची कमी भासू देणार नाही हा परिवार. आणि हे फक्त मित्रांनो, हे इमोशनल अटॅचमेंट फक्त आणि फक्त माय लाईफ मध्येच पाहायला भेटेल. खरोखर आज वडील हे आईच्या जागी आहेत आणि अशी युनिटी लोकांसाठी आदर्श ठेवा. लोक बिझनेसमध्ये बायनरी मॅच करतात, यांनी घरामध्येच मॅच केली. थँक्यू, सुपर. आज बघा ना, खरोखर तुमचं सगळ्यांचा आभारी आहे. 12 वाजेपासून तुम्ही हॉलमध्ये आहेत. 2 पिक्चर झाले असतील बाहेर. बाहुबली 1, बाहुबली 2. आता मी शेवटचाच आहे. रिपर्चेस करून घ्या तेवढं. हा शेवटचाच वीक आहे. मी पण शेवटचाच आहे. तर तुमचे पुढचे 15-20 मिनिट घेऊ शकतात. थँक्यू.